हा
तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउदारा सुपन्देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाकडे मागणी करतात। विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या चरणी, श्री नामदेवरायांच्या चरणी, श्री संत सावता महाराजांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, परमपूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन बाळकृष्ण महाराज गोंदे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित असणारे सर्व संत वृंद, सर्व महाराज मंडळी आणि सर्व भाविक सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंतनाकडे वळतो। श्री संत सावता महाराज आणि श्री संत नामदेवरायांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला हा आपला जो सप्ताहाचा उत्सव, या उत्सवातील आजची ही जागराच्या कीर्तनाची सेवा आहे। दुपारी कीर्तन झालं का? नाही। आज वारकरी संप्रदायातील थोर संत, जरी पत्रिकेवर नामदेवराय आणि सावता महाराजांचंच नाव असलं तरी अतिशय थोर असलेले आपल्या संप्रदायातील 15 संतांचा समाधी उत्सव आहे। संत कोण? 15 संत? कदाचित तुमच्या मनामध्ये असं शंकेचा मोहळ उठला असेल तर नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये असणारे हे सगळे संत होते। 15 माणसांचा परिवार म्हणजे नामदेवरायांचं कुटुंब। 15 जण, सगळे संत, सगळे साक्षात्कारी, सगळ्यांच्या सोबत देव बोलायचा। भक्तीच्या दृष्टीनं आणि साक्षात्काराच्या दृष्टीनं ही तेवढा सगळ्यांचा अधिकार। नामदेवरायांनी जी प्रतिज्ञा केली होती की जसं वाल्मिकीने शतकोटी कविस्तरम 100 कोटी
कोटी श्लोकामध्ये भगवंताचं चरित्र गायलं. मीही 100 कोटी अभंग करून पांडुरंगाचं चरित्र गाईन. ही पांडुरंगाच्या समोर प्रतिज्ञा केली. पण मग आता वाल्मिकी कोणत्या काळात होते? नामदेव कलियुगात. तेवढं आयुष्य तरी थोडंच आहे. आयुष्य तरी थोडं पाहिजे एवढा अभंग कीर्तन निर्माण करायला. आणि मग नामदेवायांच्या त्या अभंगाची पूर्तता करण्यासाठी म्हणून नामदेवायांच्या घरातल्या सगळ्यांनीच मदत केली आणि सगळ्यांनी अभंग लिहिले. आता सगळ्यांचे अभंग असे सगळे आपल्याला उपलब्ध होत नाही, पण सगळ्यांनी अभंग लिहिले. 14 जण होते आणि 15व्या जनाबाई. जनाबाई काही सामान्य नव्हत्या. भक्ती क्षेत्रातलं परमोच्च अशा प्रकारचं स्थान, परमोच्च स्थिती गाठलेली जनाबाईंनी होती. कबीर महाराजांसारखे काशीमधून त्यांच्या दर्शनाची इच्छा अजून पंढरपूरला आहे. कबीर महाराजांसारख्यांनी यावं. जनाबाई सामान्य नव्हत्या. महाराज ज्यांच्या हाताचा स्पर्श शेणाला होतो ते शेण विठ्ठल विठ्ठल म्हणत होत. पांडुरंग जनाबाईची सेवा करायची. काय केलं नाही? जनाबाई सोबत गौऱ्या वेचल्या. गौऱ्या एके दिवशी जनाबाई गौऱ्या वेचायला गेलेल्या असताना पांडुरंगाला कसं काय दम निघे? पांडुरंगाही वेचायला गेले. पांडुरंगाने आणि जनाबाईंना गौऱ्या वेचल्या. खूप मोठं गाठोडं झालं. ते गाठोडं बांधल्यानंतर घरी निघायच्या टायमाला ते गाठोडं जनाबाईला काय उचलं नाही. खाली बसून असं दात खाऊन असं गुडघ्याचं टेकन लावून उचलायचा प्रयत्न केला, पण ते गाठोडं काय हालना. हा बाजूला उभा होता. जनाबाईनं पाहिलं. हसतोस काय? लाव की हात. काय जमत आहे म्हणत. आपण म्हणू शकतो देवाला तसं. ज्याला पाहिला काळ घाबरतो त्याला जनाबाई असं धमकी देऊन सांगायचं की हा उचलू लाग म्हणून. आणि मग देवाने हात लावल्याबरोबर गठोडं वर गेलं. आता ज्याला कलंगळीवर पर्वत उचलला महाराज, त्याला ते गौरीचं गठोडं उचलायला किती वेळ लागणार आहे? गाठोडं उचललं, पण ते जनाबाईच्या डोक्यावर नाही दिलं. ते स्वतःच्या डोक्यावर घेतलं आणि निघालं ना पुढं. अरे पांडुरंगा, अरे पांडुरंगा, अरे पांडुरंगा, काय करतोस हे? चालेल चल म्हणे. अरे तुझं ठीक आहे, तुला काय कोण बोलायचं नाही, पण लोकांनी कोणी पाहिलं तर लोक मला काय म्हणतील? ही जणी देवाच्या डोक्यावर वजन देतील, लोक किती बोलतील मला. चल जणे, या गीत रानात कोण येईल बघायला, चल तू. तसंच जनाबाई घेऊ नको म्हणत असताना सुद्धा ते ओझं घेतलं. गाव जवळ आलं. जनाबाईला वाटलं आता गाव आले, गावात सगळे लोक असतील आणि हा गावातून जो गाठोडं घेऊन चालू लोकांनी बघितलं आपल्या गावात नाही राहू द्यायचे. जनाबाई धावत गेल्या, देवाच्या पुढं उभ्या राहिल्या. आडव्या उभ्या राहिल्या. हा केला थांब म्हणे देवा, बस झाला आता. गाव आले, लोक पाहतील, तुला कोण काय बोलणार नाही, पण मला गावात राहू द्यायचं नाही. गावात राहणं माझं मुश्किल होऊन जाईल. ते गाठोडं माझ्या डोक्यावर दिलं. गाठोडं देवाने जनाबाईच्या डोक्यावर दिलं. गौऱ्या वेचताना जनाबाईची चप्पल तुटलेली होती. अंगठा तुटला. पण अंगठा तुटल्यानंतर ती चप्पल घालता येत नाही. एक चांगली होती, एक तुटली. पण मग आता एक थोडी घालता येते. दोन्ही मग काढून ठेवल्या, असे एकात एक घालून ठेवल्या. आणि घरी यायच्या टायमाला त्या 2 चपला गाठोड्यावर, जिथं गाठवर बांधली होती तिथं असं खोसून ठेवल्या होत्या. आणि ते गाठोडं देवानी जनाबाईच्या डोक्यावर देत असताना गाठोडं जनाबाईच्या डोक्यावर दिलं. वरच्या चपला काढून घेतल्या आपल्या डोक्यावर, पुढं नाचत चालायला लागला. काय अधिकार आहे मला जनाबाईचे पादत्राणे, जनाबाईच्या तुटलेल्या चपल्या भगवंतानी डोक्यावर वहाव्या, अशा त्या संत जनाबाई. आणि ह्या जनाबाई नामदेव यांच्या कुळातल्या 14 जणांचं जे कुटुंब होतं, या सगळ्यांच्या दासी म्हणून घेतात. दासी, त्या सगळ्यांचा समाधी उत्सव आहे. विठ्ठल
जसं तुकोबारायांच्या ठिकाणी प्रामुख्याने वैराग्य प्रगट दिसतं, ज्ञानोबारायांच्या ठिकाणी ज्ञान प्रगट दिसतं, नाथ महाराजांच्या ठिकाणी शांती प्रगट रूपानं दिसते, तसं नामदेवरायांच्या ठिकाणी भगवत प्रेम प्रगट रूपानं दिसत. म्हणून नामदेवरायांचा उच्चार करत असताना पांडुरंगाचे प्रेम भांडारी म्हणून अशा प्रकारचं वर्णन केलं जातं. असे हे नामदेवराय लहानपणापासून भक्तीचा छंद, 5 वर्षाचं वय असताना त्यांनी देवाला जीव घातला. थोडक्यात चरित्र सांगून मग अभंगाला सुरुवात करतो. विषय दिवसच तो आहे आजचा. 5 वर्षाचं वय. 5 वर्षाचे असताना नामदेवरायांचे वडील दामाजी त्यांना कुठेतरी गावी जायचं होतं. त्यांच्या घराण्यात पूर्वीपासूनच पांडुरंगाच्या भक्तीचा अशा प्रकारचा वारसा होता. त्यांना गावी जायचं म्हणून नामदेवाला सांगितलं, नामदेवा अरे मला त्या गावी जायचंय, आपण दररोज देवाला जीव घालत असतो, उद्यापासून जीव घालायचं काम तुझ्याकडे बरं. हो बाबा ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही निश्चिंत अशा प्रकारचं होऊन गावाला जा, मी तुमच्यावरच मी देवाला जीव घालीन. बघ बरं, हो जीव घातल्याशिवाय आपण जेवायचं नाही, अगोदर देवाला जीव घालायचं आणि मग आपण जेवायचं. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताल तसं, अगोदर देवाला जीव घालीन आणि मग मी जेवीन. दामाजी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीपासूनच म्हणजे स्वयंपाकाला लागायच्या अगोदर पासूनच नामदेवाला राहिला. म्हणजे आई झाला का स्वयंपाक, झाला का नैवेद्य, जाऊ का घेऊन देवाकडे नैवेद्य, किती उत्सुकता आहे नामदेवाला. अरे थांब नामदेवा, स्वयंपाक झाला की तुला मी सांगते, तुला ताट करून देते, मग तू घेऊन जा. ठीक आहे. नामदेव अशी वाट बघत बसले. स्वयंपाक तयार झाला. काय पुरणपोळी काय सगळं जे काय असेल ते स्वयंपाक तयार करून त्याच्यावर असं वस्त्र झाकलेलं आहे, एक तांब्या भरलेला दिलेला आहे, त्याच्यावर फुलपात्र ठेवलेलं आहे पाण्याचं. आणि नामदेव झालंय, नामदेवा हा घेऊन जा, अगोदर देवाला जीव घालायचं बरं. हा बाबांनी सांगितलेलं आहे मला, वाटणी उघडायचं नाही, उष्टा करायचं नाही, देवाला उष्टा नैवेद्य चालत नाही. ठीक आहे, अगोदर देवाला जीव घालतो. नामदेवराय मंदिरात आले. आताच्या सारखी त्यावेळेला गर्दी नसेल कदाचित. पूर्वीचा काळ एवढे रस्तेही चांगले नव्हते, वाहनही नव्हती. क्वचित एखादा कोणीतरी पंढरपूरला जायचं आणि ती आषाढी कार्तिकेला गर्दी जरी असली, एरवी काय एवढी गर्दी नसायची. मंदिरात गेले, मंदिरात कोणीच नव्हतं. देवाच्या समोर ते ताट ठेवलेलं आहे, वरचं झाकण ते जे वस्त्र होतं ते काढलेलं आहे. देवा तुमच्यासाठी नैवेद्य आणलेलं आहे. दररोज बाबा तुम्हाला जीव घालत असतात. आज बाबा गावी गेलेले आहेत, बाबांनी ते काम मला सांगितलेलं आहे आणि मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले. तुम्ही उतरा बरं खाली, बसून घ्या बरं जेवायला, जेवून घ्या. नामदेवराय देवाची विनवणी करतात. कशाचं बोलतोय दगडाचा नुसतं, ते बोलायलाही तयार नाही, खाली बसायलाही तयार नाही, जेवायलाही तयार नाही, काहीच नाही. नामदेवरायांना वाटलं दररोज बाबा येत असतात, आज लहान पोराला पाठवले म्हणून कदाचित देव बोलत नसेल. नामदेवरायांनी सांगितलं, देवा पांडुरंगा हे बघ, मी लहान जरी असलो तरी बाबांनी मला सांगितलेलं तुला जीव घालायचं. आज बाबा येणारच नाहीये, त्यामुळं तू काही असं मनामध्ये आणू नकोस, लगेच जीवन घे बरं. मला पण भूक लागलेली आहे, बाबांनी सांगितलेले अगोदर तुला जीव घालायचं, तुला जेवल्यानंतर मला सुद्धा जाऊन जेवायचंय, तू पटकन जेवून घे. कुठं तयार आहे जेवायला? तो काही जेवायला तयार नाही, बोलायला तयार नाही. नामदेवांना वाटलं कदाचित ह्याला असं वाटलं असेल की आपण लहान आहे, वाटण येताना कदाचित ते उघडलं असेल, उष्ट केलं असेल, म्हणून देवाला ते खाऊ वाटत नसेल. देवाने सांगितलं, पांडुरंगा मी उष्टा केलेला नाही, जसं आईनं स्वयंपाक करून दिला तसंची तसं तुझ्या समोर आणल्यावरच ते ताट उघडलेलं आहे. त्यामुळं मनामध्ये तसली शंका घेऊ नकोस, जीवन घे बरं लवकर. तो बोलायलाच तयार नाही माणूस. खरं देवा मी खोटं नाही सांगत तुला, मी उष्टा केलेला नाही, गळ्याची शपथ घेऊन तुला मी सांगतोय, तू जीवन घे. असतं की तू काही बोलत नाही, बसत नाही,
नामदेवांनी विचार केला हे असा जेवणारच नाही, हा जर जेवत नाही आपण ह्याला तर जीव घालायचं, आणि हा जेवत नसेल, बाबांनी सांगितलेलं आहे आज जीव घालायचं, आणि आज हा आपल्या हाताने जेवला नाही पण पुन्हा बाबा कधीच पाठवायचे नाही. पांडुरंगाला धमकी दिली नामदेवांनी, पांडुरंगा हे बघ तू का बोलत नाहीस, का जेवत नाहीस, तू जर नाही जेवलास तर तुझ्या पुढे डोकंच फोडेल. समोर ते दगड होत असत लागली ना डोकं आदळायला, तुम्ही नका आदळू, आणि आदळलं तर फुटल्यावर माझ्याकडे येऊ नका, आदळायचं असेल तर आपण नामदेव व्हा आणि मग आदळा विठ्ठल. नामदेव झालं पाहिजे, नुसतं आव्हान चालत नाही नामदेवासारखा, नामदेवच व्हावं लागेल आणि मग ती धमकी देवाला देऊन चालेल. खरंच नामदेवाला डोकं आदळायला लागले ना, आणि मग देवाचं सिंहासन हललं, भगवान मूर्तीतून प्रगट झाले. नामदेवांना वरच्यावर अशा प्रकारचं झालं, उठे बिटेवरून खाली उतरले, खाली बसले आणि स्वतःही जेवण केलं आणि नामदेवांनाही आपल्या हाताने जीव घातलं. नैवेद्य हातीचा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. 5 वर्षाचंच वय असताना नामदेवांनी पांडुरंगाला जीव घातला. नामदेवा हाती दूध प्याला, फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती. कौन कहता है देव भगवान खाते नहीं, नामदेव जैसा कोई खिलाता नहीं. त्याला नामदेव होऊन खाऊ घालावं लागतं, देव कसा खात नाही. नामदेव यांनी जीव घातला, आणि नुसतं जीवच घातला असं नाही मला, नामदेवांचा आणि नामदेवांच्या घरातल्या सगळ्यांचाच असा अधिकार होता. नामदेव बरोबर जसे देव बोलायचे, फिरायचे, गप्पा गोष्टी सगळ्या सोबतच देव बोलायचे. नुसते बोलायचे नाही, सगळी कामं करू लागायचं सगळ्यांना. नामदेव यांच्या बरोबर रात्रंदिवस सोबतच असायचं. आणि नामदेव यांची दासी असणाऱ्या जनाबाई, हा सगळा परिवार, सगळेच संत महाराज. जनाबाईने एका अभंगामध्ये सगळ्यांची नावं सांगितलेली. गोणाई राजाई दोघी, सासू सुना दामाद, नामा जाणा बापले. गोणाई म्हणजे नामदेव यांची आई, राजाई त्यांची सून म्हणजे नामदेव यांची पत्नी, ह्या सासू सुना. दामा नामा जाणा बापले, दामाजी हे बाप आणि नामा हे त्यांचा लेक, म्हणजेच बाप आणि लेक. अशा प्रकारचे हे दोघ जण. किती जण झाले बोला तुम्ही? नाला विठा गोंदा महादा, चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. नाला विठा गोंदा आणि महादा किती झाले? ते 4 आणि हे 4 किती 8. आणि त्यांच्या
चौघांच्या बायका 4 जणी, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई, 4 जणी पाही सुना त्या नामयाच्या. या 4 जणी नामदेवायांच्या सुना. आणि लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी. लिंबाई नावाची नामदेवायांची एक मुलगी होती, लेक. आणि आऊबाई ही नामदेवायांची बहीण. किती जण झाले? 14. आणि वेडी पिशी जणी नामयाची. आणि नामदेवायांची दासी असणारी जनाबाई स्वतःला वेडी पिशी म्हणून घेतात. अशा या जनाबाई सह 15 माणसाचं कुटुंब. त्या जनाबाईने सुद्धा आजच समाधी घेतलेली. आजचाच तो दिवस आहे, ही स्थिती आहे. जनाबाई सुद्धा किती काम करू लागायचं. जनाबाई दळायला लागल्या की हा दळू लागायचा, हाताला फोड येईपर्यंत दळू लागायचा. जनाबाईला पाणी भरू लागायचा, जनाबाईला धुणं धुवू लागायचा, जनाबाईचा झाडाला लागल्या घरात तर तो खेळ बघायचा. जनाबाईची सगळी सेवा तो करायचा. जनी डोईनी गांजली. पूर्वी, आता थोडस आधुनिक युग आहे, आधुनिक काळ आहे. वेगवेगळे शॅम्पू, वेगवेगळे साबण वगैरे असल्यामुळे डोक्यात काही कुणाचे वाह होत नाही. पूर्वी खूपच वाह व्हायच्या. वाह समजतात ना? त्यात महिला मंडळाच्या डोक्यात जास्त असायचे. पूर्वी लोक पुरुष मंडळी केस ठेवतच नव्हते म्हणा. ह्याच्यामध्ये काही चक्क करायचे आमच्यासाठी. महिला मंडळाच्या डोक्यात वाह व्हायच्या. आणि मग काही काम नसलं, काही असं काम एवढं असलं की मग त्यांना तो धंदा असायचा. एक जण पुढे बसलेली असायची, दुसरी तिच्या पाठीमाग. आणि ती वा मारणारी कशी बसली बघा, पुढची जरी अशी तिकडे दोन करून बसली, तिच्या मागे ही बसायची. एक पाय पुढं करून, एक पाय असा अर्धी मांडी घालून तिच्या मागं बसायची. मग तिच्या वाहतीनं काय करायच्या, बघायच्या. फणी घ्यायची किंवा अशा हाताने बघायच्या. आणि अशी ती दिसली की तिला धरायचं, अशी तळ हातावर घ्यायची. अगं बघ, ए ठकी बघ, अगं असं तिला ते ठकीला ती दाखवायची. आणि मग तिनं बघितली की मग ती तिच्या देखत अशी डाव्या अंगठ्याच्या नखावर घ्यायची. आणि उजव्या अंगठ्याच्या नकान अशी टच तिला मारायचं. पांडुरंगाने जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या. जनाबाईच्या पाठीमागं बसून जनाबाईचे केस वेचून तिची वेणीफेणी करून त्या वा काढून अशा हातावर घेऊन टचकन मारून जनाबाईला दाखवाव्या. काय जनाबाईचा अधिकार, काय जनाबाईचा अधिकार. जनाबाई आंघोळ करायला लागल्या. जर गरम पाणी जास्त असेल, विसनायला जर गार पाणी नसेल तर पांडुरंगाने पळत जाऊन गार पाणी घेऊन यावं आणि त्याला विसनायसाठी ते थंड पाणी द्यावं. सगळ्यांना नामदेवांनी तीर्थयात्रा केली. नामदेवांच्या ज्ञानोबांच्या वगैरे. नंतर ते संतांच्या सभेमध्ये ते कच्चे वगैरे ठरले, ते सगळं आता विस्तारानं सांगत नाही. नामदेवाचं चरित्र खूप मोठं आहे. विसोबा केसरांची भेट घालून दिली. विसोबा केसरांनी उपदेश केला. नामदेवराय परिपूर्ण झाले, पूर्ण बोध त्यांना प्राप्त झाला. आणि मग तरी सुद्धा सगळा परमात्मा आहे हा बोध प्राप्त झाल्यावर सुद्धा भक्तीचा प्रचार एवढा नामदेवरायांनी केला, दुसऱ्या संतांनी एवढा कुणीच प्रचार केला. नामदेवरायांनी महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन प्रांतात जाऊन हिमालयापर्यंत भक्तीचा प्रचार केला. पंजाब क्षेत्रामध्ये कितीतरी नामदेवरायांचे भक्त आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन करून ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचं काम नामदेवरायांनी केलं. कीर्तन ज्ञानासाठी असतात, कीर्तन भक्तीसाठी असतात, वैराग्यासाठी असतात. आणि हे काम नामदेवरायांनी केलं. आणि ज्या वेळेला नामदेवरायांचं शरीर थकलं, पांडुरंगाकडे आले, पंढरपूरला आले. पांडुरंगा, आता मला तुझ्या चरणाजवळ जागा दे. पांडुरंगाने सांगितलं, पांडुरंगा नामदेवा तुम्हाला वैकुंठाला घेऊन जातो ना. वैकुंठाला नको, तुझ्या पायाजवळ जागा पाहिजे. आणि मग
आजच्या तिथीला त्रयोदशी चतुर्दशी एकत्र आली. त्रयोदशीला नामदेवाचा समाधी सोहळा असतो, चतुर्दशीला स्वतः महाराज असतो, पण या दिवशी यावर्षी एकत्र आल्यामुळे सगळे एकत्र आले. नामदेवाने समाधी घेऊ लागले. सगळा परिवार जवळ होता. सगळ्यांनी ठरवलं आपणही समाधी घ्यायची आणि नामदेवांच्या बरोबर सगळ्यांनीच पांडुरंगाच्या मंदिरासमोर आपण जाताना जिथं नामदेवांचं पायरीचं दर्शन करतो त्या पायरीच्या ठिकाणी या सगळ्या परिवाराने 14 जणांनी 14 संतांनी जनाबाईसह आज तिथं समाधीच्या ठिकाणी अशा प्रकारचे ते विलीन अशा प्रकारचे झालेले आहे. पांडुरंगाच्या चरणामध्ये त्यांची ज्योत विलीन झालेली आहे. तो दिवस ती तिथी आजची आहे. आणि आजच्याच दिवशी सावता महाराजांनी आपला देह संपवला. सावता महाराजांचा तरी काही सामान्य अधिकार नाही. माळ्याच्या वंशामध्ये माळ्याच्या कुळामध्ये जरी जन्म झालेला असला, शरीराने जरी शेती करत असले, बागायती करत असले, फुलझाडी करत असले, भाजीपाला करत असले, शरीराने ते काम करत असले तरी उपनिषद शिकणारे, प्रस्थानद्वय शिकणारे आणि शिकवणारे त्यांच्यापेक्षा सावता महाराजांचा अधिकार काही कमी नव्हता. शिकणारे आणि शिकवणारे यांना फक्त शब्दच माहित असतात, ते अनुभवावर पोहोचलेले होते. त्यांच्या अभंगातून काय सिद्धांत निघतात महाराज. खुरपीत होते, हातात खुरपा असायचं, पण खुरपीत असताना सुद्धा त्या स्थितीला प्राप्त झालेले होते जिकडं पाहावं तिकडं त्यांना देव दिसायचा. कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी. कांद्याकडे बघितल्यावर कांदा दिसत नव्हता, मुळ्याकडे पाहिल्यावर त्यांना मुळा दिसत नव्हता. लसूण, मिरची, कोथिंबिरी अवघा झाला माझा. लसूण असेल, मिरची असेल, कोथिंबिरी असेल, त्यांना त्या सगळ्यामध्ये पांडुरंग दिसायचा. लोक याचा उपयोग करतात. कांदा खाऊ नका मोठे किती म्हणतात. सावता महाराजांनी म्हटलंय का कांदा मुळा भाजी या मुस्कानात द्यायला पाहिजे. कांदा मुळा भाजी काय कांदा खाण्यासाठी सांगितलं नाही सावता महाराजांनी. अरे सावता महाराजांना ती खुरपीत असताना तशी प्रतीती येत होती. त्या प्रतीतीवरती अनुभवावरती पोहोचलेले होते. कांदा खायला नाही सांगितलं तुम्हाला. मी तर मंदिरात कांद्याचे वेळ लागले. आता मोदी घेतो मला ते देवाचं दर्शन सुद्धा करता येईल. सगळं डोळ्याला पाणी यायला लागलं. असलेला देव पळून जाईल ना देवासानी. ज्यांच्या गळ्यात माळाच नाही त्यांना नाही, पण ज्यांच्या गळ्यात माळ आहे सावध व्हा. कांदा आणि लसूण खाणं म्हणजे मांसाहार केल्यासारखं आहे. आता त्या कांद्याची उत्पत्ती कशी झाली, लसणाची उत्पत्ती कशी, त्यात वेळ घालत नाही कारण वेळ कमी आपल्याला. मांसाहार केला आणि कांदा खाल्ला काही फरक नाहीये. कांदा खाणं म्हणजे मांसाहार करण्यासारखंच आहे, लसूण खाणं म्हणजे मांसाहार करण्यासारखंच आहे. कमीत कमी माळकऱ्याने तरी ते काय करावं, ते सोडून द्यावं, खाऊ नये. मंदिरात तरी कमीत कमी देवाला तरी त्याचा नैवेद्य दाखवू नये. सावता महाराज सांगत होतो, सावता महाराजांना ही प्रतीती आलेली होती. अशा उच्च परमोच्च स्थितीला पोहोचलेले सावता महाराज ज्यांनी आपल्या हृदयात देव साठवला. साठविला त्रैलोक्याचा नामदेवराय. आणि पांडुरंग एके दिवशी लपंडाव खेळताना नामदेवराय देवाच्या मागे पळत होते. देव पुढं पळत होता आणि पळता 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 थेट नामदेवरायांना गुलवीत देवाने आरणपर्यंत नेलं. आरण म्हणजे सावता महाराजांचं गाव. सावता महाराजांच्या शेतीत पांडुरंग परमात्मा पळत धावत झाले. काय झालं देवा धावत चोर मागं लागलाय. लपायला जागा आता पांडुरंग लपायला जागा मागतोय. सावता महाराजांनी विचार केला याला लपायला जागा त्याच्या योग्यतेनुसार द्यावी लागेल. हा तो पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांचे मंगलम.
मग त्याच्या योग्यतेची त्याच्या लायकीची जागा कुठे सावता महाराजांनी विचार केला. नामस्मरण करून भगवत चिंतन करून शुद्ध झालेलं आपलं हृदय आपलं चित्त आपण चित्तात त्याला लपायला जागा दे. आणि मला हातात खुरप होत, खुरप्याने छाती फाडली. सांगितलं देवा याच्यात लपा. देवाला आत पूर्ण तेवढ्यात नामदेवराय धावत आले. अहो सावता महाराज, अहो सावता महाराज, देव पाहिला का? सावता महाराज काहीच बोलले नाही. म्हणा होतं खोटं बोलल्यासारखं. पाहायला म्हणा होतं. मग लगेच देवाने सांगितलं होतं सांगू नका मला लपायला जागा द्या. काहीच बोलले नाही. ना काही झाली. इकडं तिकडं बघायला लागली. इकडं तिकडं कुठं दिसणं. मग पुन्हा नामदेवरायांना खूप देवाचा वियोग झाला असल्यामुळं नामदेवराय रडायला लागले. आणि मग नामदेवराय देवाच्या वियोगामध्ये रडत असताना हे ज्या वेळेला सावता महाराजांनी पाहिलं त्यांना ते सहन झालं नाही. धावत गेले नामदेवरायकडं आणि नामदेवरायांना असं आलिंगन द्यायला लागले. आणि मग आलिंगन देत असताना ते थोडासा पितांबर बाहेर राहिला होता सावता महाराजांच्या त्या हृदयातून. ते पितांबर चमकला. अरे म्हणे सापडला सापडला देव इथंय म्हणे. आणि मग नामदेवरायांनी हाताला धरून बाहेर काय सावता महाराज त्यांनी देवाला आपल्या हृदयात साठवलं. साठविला हरी हृदय मंदिरी. असे ते सावता महाराज आजच्या या श्रावण वद्य आपलं आषाढ वद्य चतुर्दशीच्या दिवशी प्रातःकाळी सकाळी स्नान वगैरे केलेलं आहे. शरीर तापलेलं होतं. आसन लावलेलं आहे. ताप आलेला होता शरीरामध्ये. जर्जर झालेलं होतं शरीर. आणि आसन लावून पद्मासन घालून प्राणायाम करून कुंभक केलेला आहे. आणि आपल्या प्राणाची ज्योत सावता महाराजांनी पांडुरंगामध्ये पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये विलीन केलेली आहे. सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला देह समर्पिला ज्याचा त्याला. स्वतः आपण पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये विलीन झाले आणि असा हा पार्थिव असलेला पंचभूताचा असलेला देह त्यांच्या ताब्यात दिलेला आहे. असं सावता महाराजांचं निर्याण आजच्याच दिवशी अर्थात आजच त्यांनी आजच त्यांचा समाधी उत्सव आहे. अशा या थोर संत महात्म्यांचा समाधी उत्सव आज आहे. आणि त्यानिमित्त आपला हा सगळा 7 दिवसाचा उत्सव आहे. आणि त्याच्यातली आजची ही रात्रीची जागराच्या कीर्तनाची सेवा आहे. म्हणून तुकोबारायांचा अशाच महात्म्यांची संगती आम्हाला घडावी अशा स्वरूपाची मागणी करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. जास्त काही वेळ घालीत नाही. तसे तुकोबाराय मागणारे नाहीच आहेत. पक्के भक्त तुकोबाराय भक्ती करणारे. तर भक्तीमध्ये मागणं नसतं. भक्तीमध्ये इच्छा नसतेच. भक्ती म्हणजे समर्पण असतं. समर्पण न कामाय माना. नारद महर्षींनी या भक्तीचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की जी भक्ती आहे ही भक्ती कामना स्वरूपाची नाही. तिच्यात कामना चालत नाही. कामना असेल तर ती भक्ती नाही. आणि जी मागणी असते ती कामना पुरस्कृतच असते. इच्छा असली तरच तो मागेल ना. इच्छा नसेल तर कशाला मागेल तो? मागत नाही. पण सेवा मात्र करत राहतात. खूप सेवा करतात. खरे जे भक्त असतात, निष्ठावंत भक्त जे असतात, सगळी सेवा करतात. आपल्या जवळ जे काही आहे ते सगळं देवाला देतात. आपल्या जवळचं धन, आपल्या जवळचं ऐश्वर जे काही आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. सगळं देवाला अर्पण करतात. देव तरी तेच सांगतो ना, यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. जुहोशी जे काही तू हवन करशील, या दराशी जे काही तू दान देशील,
करशील, जे काही तू तप करशील ते सगळं सगळं तू मला अर्पण कर. भक्त तसे असतात, सगळं देवाला अर्पण कर. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवणी ते काही न मागती. जीव भाव देवाच्या पायावर ठेवतात, आपला देह देवाला समर्पण करतात. देह समर्पिले देवा, भाग काहीच न घ्यावा, होईल आगवा. तुका म्हणे देह देवाला समर्पण करतात म्हणजे देहाने सगळे देवाची सेवा करतात. आपले इंद्रिय देवाला समर्पण करतात म्हणजे इंद्रियाने देवाचीच सेवा करतात. डोळ्याने देवाचंच रूप पाहतात, कानाने देवाचेच अशा प्रकारचं गुण ऐकतात, हाताने देवाचीच पूजा करतात, भजन करतात, पायाने देवाच्या दर्शनासाठीच चालतात. डोळे तुम्ही घ्याले सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकावे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धावगी राहे विठोबाचे पायी. असे सगळे इंद्रिय हे संतांनी भक्तांनी आपल्या प्रभूच्या ठिकाणी लावलेले असतात. याला म्हणतात इंद्रिय समर्पण. मनाने देवाचंच चिंतन करतात, बुद्धीनं देवाचाच निश्चय करतात, आपला जीव भाव आपला प्राण देवाला अर्पण करतात. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, प्राण देवाला अर्पण करतात, सगळं अर्पण करतात, सगळं देतात, खूप देवाची सेवा करतात आणि देवाकडून घेत काहीच नाही. याला भक्ती म्हणतात. सेवा करायची मागून घ्यायचा हा तर धंदा झाला, व्यापार झाला, हा देणं घेणं झालंय. सेवा करतात आणि घेत काहीच नाही, ही खरी भक्ती आहे. खरे वैष्णव असे असतात, खरे भक्त असे असतात. आणि या सेवेचं ओझं महाराज देवावर होतं. भक्त ऋणी देव बोलती पुराणी, देव ऋणी होतो ऋणी, आणि मग ते ऋण उतरण्यासाठी तो देव भक्तांच्या मागे लागलेला असतो. अहो महाराज काहीतरी मागा की, काहीतरी घ्या की आमच्या. तुकोबा अशाच भक्तांच्या मांदियाळीमध्ये होते, सेवा खूप करत होते. त्यांच्या घरात सेवेचा वारसा चालत आलेला होता, पिढ्यानं पिढ्या सेवा करत आलेले होते. पंढरीची वारी ही काही तुकोबाई सुरू केलेली नाही, आहे माझे घरी आणि कनकरी ही माझी मिराशी. मिराशी होती पांडुरंगाची सेवा, पांडुरंगाची वारी म्हणजे तुकोबाईंची ही मिराशी होती. सेवा करत होते आणि घेत काहीच नाही. त्यामुळं देवावरती ओझं झालेलं असायचं. तुकोबाई देवाकडे आले, पांडुरंगाकडे आले की पांडुरंगाने आग्रह धरायचा, अहो महाराज काहीतरी मागा की, काहीतरी घ्या की, अहो मागा की. तुकोबाई झाले देवा मला काहीच लागत नाही, तुझं दर्शन होतंय ना त्याच्यातच मी कृतकृत्य आहे, मला काहीच लागत नाही, मला काही लागतच नाही. अहो महाराज तुम्हाला लागत नाही पण आम्हाला द्यायचंय ना, आमची इच्छा आहे ना. तुला काय वाटलं देवा, आमची काय परीक्षा पाहतोस? तुला काय आम्ही तसे वाटलो, व्यापारी वाटलो? लागत नाही म्हणून सांगितलं ना तुला. हो महाराज तुम्ही तुमच्यासाठी नाही हो, पण
माझी खूप इच्छा आहे तुम्हाला द्यावं म्हणून तरी मागा. बऱ्याच वेळेला आग्रह करून 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 तुकोबारांना म्हटलं किती वेळ देवा आपण नाही म्हणायचं. हा मागास म्हणतोय ना आपण नाहीच म्हणतोय की सगळ्या जगात मोठा आहे आणि पुन्हा पुन्हा नाही म्हणणं हे चांगलं नाही. म्हणून खूप मागावं म्हणून ज्या वेळेला देवाने आग्रह केला त्या आग्रहास्तव तुकोबाराय देवाला उत्तर देतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. मनसे काही मागा मनसे काही मागा तसं मला तर काही लागत नाही, मी तुला मागत नाही, पण तुझा जर आग्रहच आहे, तू जर म्हणतच असशील की मागा म्हणून, तुझ्या आग्रहास्तव मग मी मागतोय, मागे. पण तू देशील ते मी नाही घेणार. तू मागा म्हणतोस पण मी मागितलेलं तुला द्यावं लागेल. मग तू देशील ते मी घेणार नाही, कारण तुला सवय लागलेली आहे. बहुता करुणी चाळवा तुझं लागली आहे कुडी. पांडुरंगा बहु कुडी. पांडुरंगा तुला ही खूप कुडी अशा प्रकारची खोड लागलेली आहे. कुडी म्हणजे वाईट, खूप वाईट खोड लागलेली. काय? बहुता करुणी चाळवा चाळली. अनेकांना
सेवेतून अशा प्रकारचं दूर केलेलं आहेस. मला त्याला ती सवयच लागली नाही. कोणी एखादा भक्ती करायला लागला, एखादा भजन करायला लागला की त्याला आपलं संसारातलं काहीतरी देतो, संसारातलं काहीतरी त्याला फळ पुढं करतो आणि संसारातलं फल देऊन त्याला त्याच्याच नादी लागतो. मग ते भजन देतो सोडून. मग पुन्हा काय खेळतो त्याला सगळे वर्म सगळ्याची माहिती असतात. संसारातले फल ज्याला जो संसारात गुंतत नाही मोक्ष देतो. पण तो गोबाई म्हणता देवा चालवा चालवी करायची नाही. तू देशील ते मी घेणार नाही. तू भुक्ती देशील, मुक्ती देशील. तुझी भुक्ती मला लागत नाही, मुक्ती मला लागत नाही. लगे मुक्ती आणि संपदा. तुझी मुक्ती मला लागत नाही, तुझी संपदा ही मला लागत नाही. तुझं माग असं म्हणत असेल तर मग तुला मी जे मागेल ते तुला द्यावं लागेल. मनसी काही मागा हे चीज देगा पांडुरंगा. पांडुरंगा तर तुला मग हेच द्यावं लागेल. हेच म्हणजे कोणतं? मी जे मागेल ते चकार लावून सांगतात. व कोणतं तरी तू दिलं मी घेतलं असं नाही चालणार. असला भक्त नाही मी तू देशील ते घ्यायला. तुला द्यायचं असेल तर मी मागेल ते द्यावं लागेल. हे ची देगा हे चकार लावून सांगतात. हेच द्यावं लागेल. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणाल ते मी देतो. भगवंताने सांगितलं तुकाराम महाराजाला, तुकाराम महाराज मागा. कधी मागितलंच नाही तुम्ही, आज होऊन जाऊ द्या. तुम्ही जे मागाल ते मी काय करेल तुम्हाला. काय देऊ सांगा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये असं म्हटल्यानंतर तो गोबाराय चकार लावून जे मागायला लागलेले ती मागणी अशा स्वरूपाची आहे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा पांडुरंगा मला जन्मांतरी म्हणजे पुढच्या जन्मामध्ये, त्याच्या पुढच्या जन्मामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये मला हरिदासाच्या घरी उपजावा. हरिदासाच्या घरी उपजावा म्हणजे हरिदासाच्या घरी मला उत्पन्न करा. म्हणजे हरिदासाच्या घरी मला जन्म द्या. विठ्ठल तुकोबाराय जन्म मागू लागलेले. जन्म कपाळावरच हात मारून लोक
लोकांनी ही तुकोबारायांची मागणी ऐकून सगळ्याच लोकांनी, संसारातल्या लोकांनीही आणि परमार्थातल्या लोकांनी सुद्धा, कारण तुकाराम महाराजांची मागणी ऐकून असं वाटायला लागलं की धोबी का कुत्ता घरकाना घाटका. धड हे संसारातलंही मागितलं नाही आणि धड परमार्थातलंही मागितलं नाही. संसारी लोकांच्या दृष्टीनं संसार मोठा होणं हेच त्यांचं फल असते. वाढावे संतान, गरीब व्हावे, धनधान्य असलं काहीच नाही मागितलं ना. पैसा मागितला नाही, सत्ता मागितली नाही. उलट असं म्हटले, ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्तधनी जडो देशी. माझ्या चित्तामध्ये इच्छा सुद्धा ते निर्माण होऊ देऊ नकोस. नको म्हणतात नको मला हे संसारातलं काही. ठीक आहे, संसारातलं विनाशी आहे, नश्वर आहे, मान्य केलं. पण मग परमार्थ करणारी जी मंडळी आहे त्यांच्या दृष्टीनं संसारातली फलं जरी विनाशी असली तरी त्यांच्या दृष्टीनं परमोच्च सर्वश्रेष्ठ फल असतं ते म्हणजे काय? मोक्ष, मुक्ती. ती नको म्हणतात न लगेच मुक्ती आणि संपदा. तेव्हा ऐके ही विनंती, मला नको रे ही मुक्ती, दया इच्छा नको, मुक्ती नको म्हणतात. मोक्ष पद तुच्छ केले, मुक्ती नको म्हणतात. मुक्ती नको म्हणतात, काही येड लागले काय? अहो ही सगळी साधनं जे करायची असतात, शास्त्रात जेवढी साधनं सांगितलेत, मग ते जप असेल, तप असेल, तीर्थयात्रा असेल, ते काही यज्ञयाग असतील, कर्म उपासना असतील, अष्टांग योग असेल, विचाराची साधना असेल, ज्ञानाची साधना असेल, जेवढ्या काही साधना सांगितलेल्या शास्त्रात, उपायाची नाही वाणी, उपायाची वाणी नाही, साधनाची वाणी नाही, उणीव नाही. पण मग हे सगळे साधन कशासाठी आहेत? मुक्ती प्राप्त करण्यासाठी. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, याच्याही ग्रंथ केले. हे सगळं कशासाठी आहे? मोक्षासाठी सगळे. आणि तेच तुकाराम महाराज नको म्हणतात. काय म्हणू तुकाराम महाराजांना? असं ते पारमार्थिक लोक म्हणायचे. तिकडचे नाही, तिकडचं नाही, अशी स्थिती झाली तुकाराम महाराजांची. धड संसारातलं नाही मागितलं, धड परमार्थातलं नाही मागितलं, पण काय मागितलं तर जन्म द्या. जन्म काय चांगला आहे का? आपल्याला जेवढी दुःख बघावी लागतात त्या दुःखाचं मूळ जन्मापासून आहे. जन्मला की गर्भावासा जावं लागतं. गर्भात जायच्या अगोदर कोणाचा जन्म झाला का? आहे का कोण हातवर करावं जे आईच्या गर्भात गेला नाही त्याचा जन्म झाला? आहे कोणी इथं बसलेल्यापैकी? इथं नाही म्हणजे कुठंच नाही. जन्म म्हटलं की प्रथम केला गर्भीवास. काय ते सांगावे सायास, दुःख बघिले नवही मास, आलो जन्मास यथवरी. गर्भात जावं लागतं. गर्भात भयंकर दुःख असतं महाराज. काय सांगू गर्भीची यातना, भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षण ध्यात असे. पोटामध्ये अग्नी असतो, जठरा अग्नी, तिथंच गर्भाची पिशवी असते आणि त्या अग्नीनं तो गर्भातला जीव असा शिजत असतो. कुकरमध्ये तांदूळ कसे शिजतात तसा तो जीव शिजत असतो, असा उलटा टांगलेला असतो. मातीची उदक कुहरी, कचोनी विष्णेच्या दातरी, उघडून नवमास वरी जन्म जन्मने, अशी स्थिती असते. आणि तू ते तांदूळ तरी 15-20 मिनिटं हलत असेल तर याला 9 महिने 9 दिवस शिजावं लागतं. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मगाळ तुझी मान अडकली. हे सगळं दुःख बघावं लागते जन्म घ्यायचं म्हटले. मग गर्भवासाचं दुःख काय सामान्य आहे? नाका तोंडा सगळी गुमीकडे असतात, विष्टेचे थर असतात सगळे आईच्या पोटामध्ये, तिथंच हा शिजत असतोय. हे गर्भातलं दुःख. पुन्हा जन्माचं भयंकर दुःख असतं. जन्माच्या वेळेला एवढं दुःख असतं, कधी ते मरून जन्माला येतं, कधी कधी ते कधी आई मरते, असं दुःख आहे गर्भाचं. पुन्हा बालपणाचं दुःख आहे, तारुण्यात विषयाची व्यथा असते,
ही सगळी दुःख भोगावी लागतात जन्म घ्यायचा म्हटलं. आणि सगळ्यात पुढं तोंड पसरून उभं असलेलं दुःख म्हणजे मृत्यूचं दुःख. जन्मलेला मरावंच लागतं, आज नाही उद्या कधी ना कधी मरावंच लागतं. हा सृष्टीचा नियमच आहे. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यते न त्वं शोचितुमर्हसि. जन्मलेल्या वस्तूचा विनाश हा निश्चित असतो. जन्माला मरावं लागणार आहे. मरणाचं दुःख भयंकर दुःख आहे. हे सगळं दुःख आहे महाराज. जन्मल्यावर तुम्ही जन्म मागायला लागले. मज उपजवा जन्मांतरी. जन्माला आला की दुःखाला आरंभ आहे आणि तुम्ही जन्म मागायला लागले. बरं आता जन्म मागा नका, पण मागितला तर एखाद्या श्रीमंताच्या घरी तरी मागायचं ना. अंबानीच्या घरी, टाटा बिर्लाच्या घरी असं काहीतरी मागायचं ना. कोणाच्या घरी मागतात? हरिदासाच्या घरी. काय असतं हरिदासाच्या घरी? धोत्रम न पात्रम न तांब्यानं वाटली. आम्ही सदैव सुडके. जवळ येतात कोणाचे उद्गार आहेत ना, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढे भिके, कुत्री घर राखीचे. आणि अशा हरिदासाच्या घरी जन्म मागतात. काय डोकं पिकं आहे का नाही तुकाराम महाराजांना? असं ते लोक म्हणायचे. जन्म मागतात आणि तेही हरिदासाच्या घरी मागतात. तुकोबाबाई बावळट नाही. तुकोबाबाईंना वेडे म्हणणारे वेडे. तुकोबाला एवढं साध्यात घेऊ नका. सगळ्याचं बारसं जेवलेले तुकाराम महाराज. तुकोबाबाई मागतात म्हणजे तुकोबाबाईंची ही मागणी सामान्य नाही महाराज. हरिदासाच्या घरी जन्म प्राप्त होणं ही खूप दुर्लभ गोष्ट आहे. एतद् दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. अशा प्रकारचा जन्म प्राप्त होणं या लोकांमध्ये फार फार दुर्लभ गोष्ट आहे. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्. एतद् दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. योगाच्या कुळामध्ये, हरिभक्ताच्या अशा पवित्र कुळामध्ये जन्म प्राप्त होणं त्याला खूप पुण्य लागतं. आणि अशा जन्माची मागणी तुकोबाबाई देवाला करतात. पण अहो महाराज, तुम्हाला जन्म घ्यायचा म्हटल्यानंतर गर्भवासाला जावं लागेल, गर्भवासाचं दुःख बघावं लागेल. अरे गर्भवासाच्या दुःखाची भीती आम्हाला घालू नकोस तुकोबाबाई देवाला म्हणतात. सुखे तुकाराम म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. तुला सुखानं आम्हाला गर्भवासात घाल, आम्ही त्याला घालवत नाही. पण मग तुकोबाबाई या हरिदासाच्या घरी जन्म घेण्यासाठी गर्भवासाचं सुद्धा दुःख भोगायला तयार आहे. का हरिदासाच्या घरी जन्म घ्यायचा आहे? आणि एकच नाही, प्रत्येक जन्मात मला हरिदासाच्या घरी जन्म द्या म्हणतात. मज उपजवा जन्मांतर. प्रत्येक जन्मात हरीच्या दासाच्या घरी मला जन्म द्या असं का म्हणतात? काय हरिदासाच्या घरी? एक लक्षात घ्या, हरिदास म्हणजे तुम्ही आमच्यासारख्याकडे नका बघू. आम्ही बी हरिदासच आहे, पण आम्ही साधक हरिदास. हरिदासाची उत्पत्ती आपण जर पाहिली, हरिदास त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक हरी शब्द आहे आणि दुसरा दास शब्द आहे. हरी म्हणजे देव, विष्णू, विष्णूलाच हरी म्हणतात. आणि दास म्हणजे सेवक. सरळ सरळ आपण तत्पुरुष समास केला, हरे हे दास हरिदास. हरीचा जो दास, हरीचा जो दास झालेला आहे, सेवक झालेला आहे, त्याला हरिदास म्हणतात. म्हणजे आपल्यासारखे. बरोबर आहे ना? हा सरळ सरळ तत्पुरुष समास केला तर हा अर्थ होतो. तत्पुरुष समास नाही करायचा, बहुरी समास करायचा. बहुरी, षष्टी बहुरी पुन्हा. मग काय होतो? हरिही दासः यस्य सह हरिदास. हरीचा दास तो हरिदास नाही, हरी ज्याचा दास झालेला आहे त्याला हरिदास म्हणावं. विठ्ठल
मागणी तुकोबाराय देवाकडं करतात. पण तरी कशासाठी करत असतील ही मागणी? या हरिदासांच्या घरी जन्म मिळावा, आपण जन्म घ्यावा असं तुकोबारायांना का वाटतं? काय कारण आहे अशी मागणी करण्याचं, अशी अपेक्षा करण्याचं? तो काय कारण असेल? का तुकोबारायांना हरिदास एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये जन्म घ्यावा वाटत नाही? तुकोबाराय स्वर्ग नको म्हणतात, ब्रह्मलोक नको म्हणतात, आणि हरिदासाच्या घरी आहे तरी असं काय? काय असतं यज्ञांची प्रयांटाळ, याच्या व्यतिरिक्त दुसरं असतं तरी काय हरिदासाच्या घरी? आणि मग अशा घरात तुकोबारायांना जन्म घेऊन काय करायचंय? काय भेटतं तिथं जन्म घेऊन? अशी काय येते शंका. त्याचं उत्तर थोडंसं आपण पाहू. विठ्ठल वैष्णवाच्या संगतीत जे आहे ते कुठंच नाही. वैष्णवांच्या जवळ, संतांच्या जवळ, भक्तांच्या जवळ जे आहे ते कुठंच नाही. काय अनेक प्रमाणे सुखाची अनुभूती येते. सुखाची सुख वाटेची ठाई बहु ठाई संताचा, बहु ठाई संताचा, बहु ठाई संताची, वाटेची ठाई बहु ठाई संताची, बहु ठाई संताची, सुख वाटेची ठाई सुख यांच्याच जवळ आहे, यांच्याच पायाजवळ आहे, दुसरीकडे नाही. वैष्णवांच्या हरिदासाच्या घरी जन्म मिळावा अशी अपेक्षा करतात. कसं आहे ते हरिदासांचं घर, कसं आहे वैष्णवांचं घर? घराचं नाही पण अंगणाचं वर्णन केले तुकोबाराय. मग त्याच्यावरून तुम्ही घर कसं असेल तुम्ही कल्पना करा.
सांगतो तुम्हाला कसं आहे वैष्णवांचं. कसं आहे, सोलीव जे सुख ते सुखा कोणी उभे सुखावनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या, वैष्णवांच्या अंगणी ते उभे. वैष्णवांच्या अंगणात, हरिदासांच्या अंगणात ते उभा असतो. ते उभे आहे कोण? सोलीव सुख. सोलीव म्हणजे सोललेलं. जसे आपण केळी आणली बाजारातून, की केळी खायची असली की तशीच मूळ लिंबलं तशीच खातो का? नाही, अगोदर तिला सोलतो. सोलतो म्हणजे काय करतो? वरचं टरफल काढतो आणि टरफल काढून आतला सोललेला जो गाभा आहे तो गाभा आपण खातो. बरोबर आहे ना? असंच करतो नाही टरफल खातो. इकडचं वेगळं असेल. सोलून आपण केळी खातो, टरफल बाजूला काढतो. टरफल हा टाकाऊ भाग आहे आणि त्यातला गाभा हा त्यातला सार अशा प्रकारचा भाग. तस सुखातही दोन प्रकार आहेत. एक टरफलयुक्त सुख. आपण टरफल म्हणतो, शास्त्रात त्याला थोडासा शास्त्रीय शब्द आहे उपाधी. उपाधीनं युक्त असलेलं सुख. आणि सोलीव सुख म्हणजे उपाधीनं रहित असलेलं सुख. संसारातली जी सुख आहेत, मग ते शब्दाचं सुख असेल, ते स्पर्शाचं सुख असेल, ते रूपाचं सुख असेल, ते रसाचं सुख असेल, ते गंधाचं सुख असेल, ही सगळी विषय सुख म्हणजे हे टरफलाने युक्त सुख आहे. आणि ह्या सगळ्या उपाधीला बाजूला करून असलेलं शुद्ध बुद्ध, ज्याला कसलाच कलंक नाही, डाग नाही, असं जे शुद्ध सुख आहे, निक सुख, निर्स असं जे सुख आहे त्याला सोलीव सुख म्हणतात. त्यालाच शास्त्रात ब्रह्मसुख म्हणतात. ब्रह्मसुख, परमात्म सुख, परमात्मा म्हणतात. त्यालाच देव म्हणतो आपण, देव. आणि तो देव, ते सोलीव सुख वैष्णवांच्या दारात हात जोडून उभा असत. दाराचं वैभव आहे वैष्णवांच्या घरात. कसं असं का नाही जन्म मारणार तो कोवा या हरिदासांच्या घरी. सगळ्या विद्या सिद्ध्या, आता प्रमाणाला वेळ नाही, सगळ्या हात जोडून वैष्णवांच्या दारात उभे असतात. ते स्वीकारित नाही ती गोष्ट वेगळी. काय वैष्णवाचं काय नसतं, सगळं असतं. महाराज वैष्णवाजवळ ते सुख आहे, ते सोलीव सुख त्या सोडून वैष्णवांच्या जवळ, संतांच्या जवळ, हरिदासांच्या जवळ ते सुख असतं की त्या सुखाची आपण इच्छा करूयात आश्चर्य नाही. स्वर्गातले देव इच्छा करतात. स्वर्गातले देव इच्छा करतील यातही नाव नाही. ह्या प्रमाण आहे बघू. स्वर्गीच्या मग इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हा जन्मामा. स्वर्गातले देव इच्छा करतील यातही नवल नाही. स्वतः त्या सुखाला लाचावून वैकुंठ सोडून देव त्यांच्या घरी राहतो. जेव्हा सुखा कारणे देव वेडावला. त्या सुखात
कारण ते सुख संतांच्या जवळच, देवाच्या जवळ, भक्ताच्या जवळ देवाला प्राप्त होतं. कोणतं सुख आहे नेमकं? गोव्याने अजून एक संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी. संतांचं सुख देवाला प्राप्त होतं आणि म्हणून तो संत त्यांची काय करतो? सेवा करतो, सगळी सेवा करतो महाराज. संतांची आपण ते सकाळीच्या भजनामध्ये आपण जे अभंग म्हणतो ना संत मालिकेतला, उंचनीच काही नेणे भगवंत, तो अभंग जर पाहिला पूर्ण अभंगामध्ये उदाहरण दिले सगळे, कोणत्या भक्ताचं काय काम केलं, कोणत्या भक्ताचं काम काय केलं. कीर्तन झाल्यावर तो अभंग वाचून घ्या. सगळी कामं करतो का? कारण त्यांच्यापासून याला सुख प्राप्त होतो. आता प्रश्न हा आहे की त्याला जे सुख प्राप्त होतं संतांच्या जवळ, भक्ताच्या जवळ, ते कोणतं आहे? आणि त्या सुखासाठी तुकोबाला चावलेले ते सुख नेमकं आहे तरी कोणतं? सुखाचे दोन प्रकार सांगितले तुम्हाला, एक विषय सुख आणि दुसरं ब्रह्मसुख. विषय सुख हे विनाशी असतं. विषय सुख हे अनेक दोषांनी युक्त असतं. क्षय, अतिशय सगळे दोष त्याच्यामध्ये असतात. विनाश अत्यंतवंत कौंतेय नद्येषु नमते बुधः गीतेमध्ये म्हटलेलं आहे. विषयाचं सुख हे आदि आणि अंताने युक्त असतं, उत्पन्न होणारं आणि नष्ट होणारं असतं, क्षय अतिशय दोषांनी युक्त असतं आणि एवढं असतं. तसं तर ते सुख नसतंच, ते फक्त सुखाचा भास असतो. भास फक्त मानायचं सुख. आता दृष्टांत वगैरे द्यायला वेळ नाही, पण जरी मानलं ते सुख, पण ते यत्किंचित सुख असतं. दुसरं एक सुख आहे ज्याला ब्रह्मसुख म्हणतात. ते ब्रह्मसुख नित्य असतं, ते कधीच नष्ट होत नाही. त्या सुखापेक्षा कोणतं दुसरं मोठं सुख नाही. क्षय अतिशय दोष त्याच्यात नाही, ते विटत नाही, कधी कमी होत नाही. ते असं ते सुख आहे ब्रह्मसुख ज्याला म्हणतात. त्या सुखापेक्षा दुसरं मोठं सुख कोणतंच नाही. नुसताच आनंद असतो, आनंद. आणि असं एक सुख आहे. मग या कोणत्या सुखासाठी देव तिथं येतो? संतांच्या जवळ. विषय सुखासाठी. विषय सुखासाठी तिथे याची काय गरज आहे? विषय सगळे त्याला संकल्पना निर्माण केलं सगळं जगत, त्याला दुसरे विषय निर्माण करता येतात, तिथे याची काय गरज आहे? ब्रह्मसुख, ब्रह्मसुखासाठी सुद्धा तिथे येतो असं म्हणता येत नाही. का? कारण ब्रह्मसुख आपण ज्याला म्हणतो ते त्याचं स्वरूप आहे. कोणाचं? देवाचं. ते त्याचं स्वरूपच आहे. त्याचं स्वरूपाचं असल्यामुळे त्या सुखासाठी भक्ताजवळ कशाला येतो? म्हणजे भक्ताजवळ वेडा होऊन राहतो ज्या सुखासाठी, ते सुख म्हणजे या विषय सुखाहूनही वेगळे आणि या ब्रह्मसुखाहूनही वेगळे. मग ते सुख आहे तरी नेमकं कोणतं? ते सुख या दोन्ही सुखाहून वेगळे, ज्या सुखाला भक्ती सुख म्हणतात. सुख नवे भक्ती संतांच्या जवळ असतं, भक्ताच्या जवळ असतं, दुसरीकडे नाही. आणि हे सुख असं असतं प्रत्यक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. नारद महर्षींनी खूप याचं वर्णन केलेलं आहे. असं हे सुख आहे. आणि या ब्रह्मसुखापेक्षा करोडपटीनं हे सुख मोठं आहे. आता त्याचे स्तर, त्याचे तुम्हाला सांगायचं श्रेणी जर सांगायच्या झाल्या, वेळ झालाय आपला, पण असं म्हटलेलं आहे भक्तिशास्त्रामध्ये की या भक्ती सुखाचे वेगवेगळे विषय सांगत असताना क्लेशघ्निम शुभदा मोक्ष, ही भक्ती कशी आहे? क्लेशघ्निम, क्लेश नष्ट करणारी, शुभ अशा प्रकारचं आपल्याला प्राप्त करून देणारी, सांद्रानंद
विशेष आत्मा श्रीकृष्णाकर्षणीचा सार सांद्रानंद विशेष आत्मा. सांद्रानंद विशेष आत्मा म्हणजे भक्ती अशी असते की भक्ती सुख याला प्रेम सुख म्हणतात. की हे प्रेम सुख असं आहे की निर्विकल्प समाधीमध्ये जीवनमुक्त महात्मा निर्विकल्प समाधीमध्ये बसलेला असताना ब्रह्मदेवाचं जेवढं आयुष्य आहे असे किती मला वाटतं 600 काहीतरी ब्रह्मदेवाचे आयुष्य. ब्रह्मदेवाच्या आयुष्याची गणती खूप आता मोठी सांगत नाही बसत नाही आता. आणि एवढ्या कालावधीमध्ये जीवनमुक्त महात्मा निर्विकल्प समाधीमध्ये जे सुख अनुभवतो ते सुख म्हणजे या भक्ती सुखाच्या पुढे यत्किंचित असते. भक्ती सुखाचा समुद्र आहे आणि या भक्ती सुखाच्या समुद्राच्या तुलनेत ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये निर्विकल्प समाधीमध्ये जीवनमुक्त महात्म्यानं अनुभवलेलं जे सुख असतं ते सुख म्हणजे ते बिंदू मात्र सुद्धा नसतं. काय सुख कल्पना करा तुम्ही ते सुख कसं असेल. असं सुख ही भक्ती सुख आहे. त्यालाच प्रेम सुख म्हणतात. त्यालाच आपल्या तुकोबारायने अभंगामध्ये ब्रह्मसुखाची उपमा म्हटलेलं आहे. लावणी मृदंग टाळ घोष शेऊ ब्रह्मरस. तिथं ब्रह्मरस शब्दाचा अर्थ तिथं ब्रह्मसुख नाही, तिथं भक्तिरस प्रेमरस प्रेम सुख. रस म्हणजे सुख. असं सुख भक्तांच्या जवळ असतं आणि या सुखाची चटक देवालाही लागलेली असते. आणि म्हणून वैकुंठ सोडून तिथलं सगळं ऐश्वर्य सोडून यांच्या झोपडीत राहतो ते सुख अनुभवण्यासाठी. त्या सुखाची गोडी लागलेली असल्यामुळं आणि अशाच सुखाची चटक जशी देवाला लागली तशी तुकोबारायांना लागलेली आहे. आणि म्हणून या सुखाच्या अनुभूतीसाठी या सुखाच्या प्राप्तीसाठी जन्माचं आणि गर्भवासाचं मृत्यूचं दुःखही स्वीकारायला तुकोबाराय तयार आहेत. म्हणून तुकोबाराय मागणी करतात हरिदासाची घरी उपजवा जन्मांतरी. आणि जेव्हा हरिदासाच्या घरी जन्म दिल्यानंतर आता हरिदासाच्या घरी दुसरे काही संत येतील. संत आल्यानंतर मग मला अभिमान होऊ देऊ नकोस. संत घरी आल्यानंतर हरिदास दुसरे बाकीचे घरी आल्यानंतर त्यांना लोटांगण घालण्यासाठी त्यांना नमस्कार करण्यासाठी मला लाज निर्माण होऊ देऊ नकोस. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. संत घरी येतील त्यांना लोटांगण घालण्याची लाज वाटू देऊ नको, त्यांची सेवा करण्याची लाज वाटू देऊ नको. आणि ते आल्यानंतर घरी आल्यानंतर भजन होईल पूजन होईल. आणि मग भजन चालू असताना त्या भजनामध्ये त्या भजनाच्या रंगामध्ये नाचण्याकरता माझ्या अंगामध्ये शक्ती द्या. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे अंगे 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 तुका
म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसे काही मागा हे चिरेगा पांडुरंगा झाले शिवा. भगवान पंढरीनाथाच्या चरणी संत नामदेव यांच्या चरणी सावकार महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. सही न्यूनते पदे